नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षाची त्रयोदशी आहे, नक्षत्र मघा आहे, योग सुकर्म आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गरा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11 वाजून 7 मिनिटांपासून ते 12 वाजून 37 मिनिटांपर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजून 13 मिनिटांपासून ते 1 वाजून 3 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12 वाजून 37 मिनिटांपासून ते 2 वाजून 6 मिनिटांपर्यंत आणि यमगंड काळ सकाळी 8 वाजून 8 मिनिटांपासून ते 9 वाजून 38 मिनिटांपर्यंतचा असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. आजच्या दिवशी कुंभ राशीत रवी आणि शनीची युतीसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभामध्ये रवी आणि शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लावा. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये असाल तरीसुद्धा काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित येतील. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये आर्थिक संदर्भातले कुठल्याही प्रकारचे व्यवहार छोटे असले किंवा मोठे अजिबात करू नका. तुमच्या अंदाज चुकू शकतील. भावंडांपैकी एखाद्याला आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकतील. थोडंसं स्वतःची काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक संदर्भामध्ये फसवलं जाणं अशा प्रकारचे सुद्धा काही अनुभव येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येऊ शकतील. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमात रवी शनीची युती होणार आहे. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. वरिष्ठांबरोबर थोडेसे वादविवादाचे प्रसंग निर्माण होणे अशा प्रकारच्या काही गोष्टी होऊ शकतील. तर थोडंसं जागरूक राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 3ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे आणि भाग्यामध्ये रवी शनीची युती होणार आहे. आजचा दिवस थोडासा घाईगडबडीचा राहील, धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ट्रॅव्हलिंग वगैरे थोडंसं जास्त होऊ शकेल. थोडीशी दमछाक झाल्यासारखी वाटू शकेल. मात्र कामं तुमची मार्गी लागू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ नका. रिस्क अजिबात घेऊ नका. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय हाती घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. कमिटमेंट प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 2ऱ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमात रवी आणि शनीची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा होऊ शकेल. थोडंसं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. त्या संदर्भात निष्काळजीपणा नको. याचप्रमाणे कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमामध्ये रवी शनीची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे थोडंसं फिरणं वगैरे होईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराबरोबर वादविवादाचे प्रसंग निर्माण होतील. त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही प्रश्नचिन्ह डोळ्यासमोर येऊ शकतील. या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील.
यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठात रवी शनीची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. आजच्या दिवशी थोडंसं स्ट्रेस टेन्शन जास्त आल्यासारखं जाणवेल. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी अजिबात करू नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमामध्ये रवी शनीची युतीसुद्धा होणार आहे. आजच्या दिवशी चांगले काही लाभ मिळू शकतील. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गोष्टींची सुरुवातसुद्धा होऊ शकेल. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे ट्रेड अजिबात करू नका. खास करून ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थात रवी शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडून येऊ शकतील. तुमच्या कामाची ॲप्रिसिएशनसुद्धा तुम्हाला मिळेल. वाहवासुद्धा केली जाईल. घरातल्या जे मोठ्या व्यक्ती असतील, बुजुर्ग व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्याबरोबर थोडेसे वादविवादाचे प्रसंगसुद्धा निर्माण होऊ शकतील. याचप्रमाणे वास्तूच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयात रवी शनीची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी तुमच्यातला कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय उत्तम प्रकारची दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती मार्गी लागू शकतील. महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं अतिशय गरजेचं राहील. तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं महत्त्वपूर्ण राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या अष्टम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयात रवी शनीची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास, डोकं वर काढू शकेल त्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे आर्थिक व्यवहारांबद्दल थोडंसं काळजी घेणं गरजेचं राहील. तुमच्या आर्थिक व्यवहारातील लक्ष देणं गरजेचं राहील. आर्थिक व्यवहार चुकण्याची शक्यता राहील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये डोकं वर काढू शकतील. या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीमध्ये रवी शनीची युतीसुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरले जाण्याचा योगसुद्धा संभवतो. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर काढू शकेल त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययामध्ये रवी शनीची युती होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी किंवा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अजिबात करू नका. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात थोडंसं स्ट्रेसफुल वातावरण तयार होईल. दिवस आजचा तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.